नमस्कार. मुंबई शहरातील महत्त्वाचा समजला जाणारा कोस्टल रोड प्रकल्प सध्या मोठ्या वादात सापडला आहे. शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि प्रवास अधिक वेगवान करण्यासाठी हा प्रकल्प राबवला जात आहे. मात्र या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर मँग्रोव्ह झाडांची कत्तल सुरू झाल्यामुळे पर्यावरणवाद्यांनी याला तीव्र विरोध दर्शवला आहे. मँग्रोव्हज म्हणजे काय? तर समुद्र किनाऱ्यावरील अत्यंत महत्त्वाची झाडे असून ती नैसर्गिकरित्या पूर, वादळे आणि किनाऱ्याचे क्षरण यापासून संरक्षण करतात. त्यामुळे या झाडांची तोड म्हणजे पर्यावरणासाठी मोठा धोका मानला जात आहे. सध्या मुंबईतील काही भागांमध्ये विशेषतः चारकोप आणि आसपासच्या किनारी भागात मँग्रोव्ह झाडे तोडण्याचे काम सुरू असल्याचे समोर आले आहे. प्रशासनाचे म्हणणे आहे की हा प्रकल्प शहराच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे. कोस्टल रोड पूर्ण झाल्यानंतर दक्षिण मुंबई ते पश्चिम उपनगरादरम्यानचा प्रवास मोठ्या प्रमाणात कमी वेळेत होईल. तसेच वाहतुकीचा ताणही कमी होईल. त्यामुळे नागरिकांना याचा थेट फायदा होणार आहे. परंतु पर्यावरण कार्यकर्त्यांचे म्हणणे वेगळे आहे. त्यांचा आरोप आहे की मँग्रोव्ह झाडांची कत्तल केल्याने भविष्यात मुंबईला पुराचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो. 2005 मधील महापुरासारखी परिस्थिती पुन्हा उद्भवू शकते, कारण मँग्रोव्ह नैसर्गिकरित्या पाण्याचा वेग कमी करतात आणि किनाऱ्याचे संरक्षण करतात. तसेच या झाडांमध्ये अनेक पक्षी आणि सागरी जीवांचे अधिवास असतात. त्यामुळे जैवविविधतेलाही मोठा फटका बसणार आहे. या मुद्द्यावर आता न्यायालयातही सुनावण्या सुरू आहेत. पर्यावरण संघटनांनी या प्रकल्पातील मँग्रोव्ह तोड तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे. काही ठिकाणी स्थानिक नागरिकांनी आंदोलनही केले असून विकास हवा पण पर्यावरणाच्या किमतीवर नाही अशी भूमिका त्यांनी मांडली. सोशल मीडियावरही हा मुद्दा मोठ्या प्रमाणात ट्रेंड होत आहे. सरकारने मात्र स्पष्ट केले आहे की आवश्यक त्या परवानग्या घेऊनच काम सुरू करण्यात आले आहे. तसेच जितकी झाडे तोडली जातील त्यापेक्षा जास्त झाडे लावण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. पर्यावरणाचा समतोल राखून विकास करण्याचा प्रयत्न असल्याचे प्रशासन सांगत आहे. एकूणच मुंबई कोस्टल रोड प्रकल्प हा विकास आणि पर्यावरण यांच्यातील संघर्षाचे उदाहरण बनला आहे. एका बाजूला शहराचा विकास आणि सोयी सुविधा वाढवण्याची गरज आहे, तर दुसऱ्या बाजूला पर्यावरणाचे संरक्षणही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे या प्रकरणात योग्य तो समतोल साधणे हेच सर्वात मोठे आव्हान ठरणार आहे.